आज आपण खूपच टेस्टी अशी ही पालकची भाजी बनवत आहोत. अगदी हॉटेलमध्ये असते तशी ही भाजी बनून तयार होते. तुम्ही जर या पद्धतीने पालकची भाजी बनवली तर तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती हे पालकची भाजी खूप आवडीने खातील. तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा आणि माझी ही रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सुपर टेस्टी पालकची भाजी आज आपण इथे बनवणार आहोत आणि पालकची भाजी बनवण्यासाठी मी इथे गावरान पालक घेतलेला आहे. ह्या पालकाचे आपण असे पानं तोडून घेतलेले आहेत आणि आता हे पालक आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर पालक हे आपण धुवून घेतलेला आहे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने. याच्यातली माती सगळी निघून जाते. आता हे आपण बारीक बारीक कट करून घेऊ. असे हे 4 ते 5 पानं सोबत घेऊन आपण चाकूने बारीक बारीक कट करून घ्यायचे. पालक हे एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे. तर इथे पालक कट करून घेतलेला आहे आपण बारीक बारीक, बघू शकता तुम्ही. एवढं बारीक करून घ्यायचं आहे पालक. तर इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे. आता कढईमध्ये 2 मोठे चमचे भरून मी तेल टाकत आहे. इथे लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या मी अशा लांब लांब कट करून घेतलेल्या आहेत. हे तेल गरम झाल्यावर आपण ह्या तेलात टाकणार आहोत. इकडे तेल गरम झालेलं आहे. आपण या लसणाच्या पाकळ्या याच्यामध्ये टाकून घेऊ. पालकची भाजी बनवताना त्याच्यामध्ये भरपूर असं आपण लसूण टाकायचं आहे, त्याच्यामुळे भाजी छान बनते. लसूण असं छान ब्राऊन झाल्यावर याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरा टाकते आहे. आणि थोडस लसूण असं बारीक करून घेतलेलं आहे, वाटून घेतलंय, हे टाकायचंय. आता ह्याच्यामध्ये आपण ही कट केलेली भाजी टाकून घ्यायची आहे. आता भाजी टाकून झाल्यावर आपण हे मिक्स करून घेऊ छान. चवीनुसार मीठ टाकून घेत आहे. तर आता आपण ही पालकची भाजी न झाकता, झाकायचं नाही याच्यावर, आपण शिजू देऊ. त्याच्यातलं पाणी जे आहे ते संपूर्णपणे आटू द्यायचं आहे. इकडे मी गॅसवर तवा ठेवला आहे आणि ह्याच्यावर मी थोडेसे शेंगदाणे हे भाजून घेत आहे. तर इथे हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहे कमी गॅसवर. असे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत. आता याचे साल आपण काढले तरी चालेल किंवा नाही काढले, असेच राहू दिले तरी चांगलंच आहे. आता हे शेंगदाण्याचं आपण बारीक कूट करून घेणार आहे. खूप जास्ती बारीकही नाही करायचं आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हे बारीक करून घेतलेलं आहे, थोडं रवाळ टेक्स्चर मध्ये. तर इथे या भाजीतलं पाणी आटत आलेलं आहे. भाजीला असं दाबून दाबून आपण हलवून घ्यायचं आहे, म्हणजे भाजी ही अशी चुरा व्हायला पाहिजे. त्याच्याने भाजीचा थिकनेसही वाढतो आणि खायला पालक ही छान लागते. आता इथे भाजीतलं पाणी हे आटलेलं आहे. याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते आहे. लाल मिरची पावडर टाकायचा 1 चमचा टाकते मी. मसाला टाकते 1.5 चमचे. हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत. आता मिरची वगैरे छान मसाले भाजल्यावर जे आपण हे शेंगदाणे वाटलेलं होतं हे टाकून घ्यायचं आहे.
मस्त असं मिक्स करून घेऊ आणि हे 1 मिनिट तेल सुटेपर्यंत आपण असंच शिजू द्यायचं आहे. लगेचच याच्यात पाणी टाकायचं नाही. आता याच्यामध्ये मी थोडंसं सुरुवातीला पाणी टाकते आहे. पहिले खूप कमी पाणी टाकायचं आहे आणि ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची. अजून थोडंसं पाणी ऍड करते. एकदमच जास्तीचं पाणी नाही टाकायचं. आधी थोडंसं पाणी टाकून छान तेल सुटेपर्यंत ही भाजी शिजू द्यायची. बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये छान असं तेल हे आजूबाजूला आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे. आपल्याला जेवढ्या प्रमाणात भाजी जी पाहिजे, ग्रेव्ही पाहिजे, थिकनेस, तेवढं पाणी हळूहळू ऍड करायचं. एकदमच पाणी टाकायचं नाहीये. खूपच टेस्टी अशी ही भाजी बनते फ्रेंड्स, या पद्धतीने बनवली तर. आणि ज्यांना आवडत नाही ते सुद्धा ही भाजी खूप आवडीने खातील अशी ही भाजी आहे. आणि इथे छान भाजीला उकळी आलेली आहे. बघू शकता तुम्ही, पालक हे एकदम मस्त शिजलेलं आहे. पालक हे एकदम चांगलं शिजू द्यायचं आहे आणि त्याला असं दाबून हलवून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान भाजीमध्ये मिक्स होतं आणि कचकच असं लागत नाही. तरी ते आपली खूप टेस्टी अशी ही पालकची भाजी तयार आहे. आता आपण गॅस बंद करू.